आपण भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करून देवावर विश्वास ठेवूनही दुःखे का येतात ते पाहूया. आपल्याला वाटतं की मी देवदेव खूप करते, पोथी वाचते, तुळशीला पाणी घालते, देवपूजा करते, नामस्मरण करते, पण माझ्या वाटेला दुःख का येतं? हे आपलं प्रत्येकालाच असं वाटत असतं. ही बोलणं साहजिकच आहे, कारण आपल्याला प्रश्न पडतो. पण खरं सांगू का, दुःख म्हणजे देवाने दिलेली शिक्षा नाही, तर मग एक काय आहे? तर एक शिकवण आहे. जसं आई आपल्या मुलाला चालायला शिकवते, तेव्हा तो पडतो, रडतो, पण आई त्याला परत उभा करते. तसंच आहे, देव आपल्याला मजबूत बनवण्यासाठी दुःखाच्या माध्यमातून, कारण सुखात माणूस विसरतो, पण तो दुःखात देवाजवळ येतो. म्हणून आपल्याला दुःख येते, आणि दुःख कोठून येते ते आपल्याला माहीत आहे का? दुःख म्हणजे आपल्याच कर्माची फळ येते, आपण भोगत असतो. कारण आपण चुका काय करतो ते लक्षात येत नाही, पण दुःख आलं की असं वाटतं की माझ्याच वाटेला सगळं दुःख आहे. तर मग विश्वास ठेवा, परीक्षा म्हणा, कारण देव कुणाचं वाईट करत नाही. खरा विश्वास हाच की दुःखात पण देवाच्या सान्निध्यात राहणे, हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. दुःख आपल्याला मजबूत बनवतं. जो दुःखातून जातात तेच खंबीरपणे उभा राहतात. देव आपल्याला तोडत नाही, तर घडवत असतो. एक लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवल्यावर दुःख थांबत नाही, पण दुःखात सहन करण्याची ताकद येते. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. परत व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा.